तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स. जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट, ज्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 BHK फ्लॅट्स, प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स, 24/7 सुरक्षा व्यवस्था, सुंदर लँडस्केप गार्डन, इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन, मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन, जिम आणि योगा हॉल, संपूर्ण परिसरात CCTV, सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक, विश्वास, गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स. संपर्क 9130 711 811. नमस्कार. सी न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये प्रथमतः आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर या ठिकाणी आता संगमनेर नगर परिषदेची जी काही निवडणूक आहे तिचा प्रचार आता काही तासातच संपणार आहे. आणि या निवडणुकीमध्ये जी काही रणधुमाळी किंवा जे काही वातावरण तयार झालेलं आहे ते राजकीय असेल किंवा इतर सत्ताधारी आणि विरोधक यांची चिखलफेक एकमेकावरची असेल, तर ही निवडणूक रंगतदार करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे आणि ज्यांनी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संगमनेरमध्ये परिवर्तन घडवलं ते आमदार अमोलभाऊ खताळ आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांच्याकडून आज आपण या संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीची काही रणनीती आहे किंवा त्यांचा काही वचननामा आहे याच्यावर आपण आज एक प्रकाश झोत या ठिकाणी टाकणार आहोत. आमदार साहेब नमस्कार. नमस्ते. खरं तर सी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आज तुम्ही पहिल्यांदाच आलात, तुमचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे. खरं तर आपण परिवर्तन केल्यानंतर आज त्यालाही 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि 1 वर्षानंतर तुम्ही प्रथमच एक नगर परिषदेची एक नेतृत्व म्हणून तुम्ही आज या ठिकाणी रिंगणामध्ये उतरलेले आहात. तर मला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की 1 वर्षाचा आपला संगमनेरचा कालावधी कसा राहिलेला आहे? निश्चितच संगमनेरकरांनी जो मोठा विश्वास, मोठं प्रेम संगमनेरच्या विकासासाठी 1 वर्षापूर्वी जी आम्ही साथ घातली होती, जो प्रतिसाद आम्ही त्यांच्याकडे मागितला होता, एक परिवर्तनाची लढाई. परिवर्तन कशासाठी? तर संगमनेरच्या विकासासाठी, संगमनेर भीतीमुक्त करण्यासाठी, दहशतमुक्त करण्यासाठी. त्याला आम्हाला सगळ्या संगमनेरातील मायबाप जनतेने चांगला प्रतिसाद दिला आणि आज त्या माध्यमातून 1 वर्षामध्ये जे प्रश्न घेऊन मी निवडणुकीच्या वेळेस मतदारांकडे गेलो होतो, ज्या अडचणी त्यांनी सांगितल्या होत्या, आज ग्रामीण भागातील बोलाल तर साकूर पठार भागाचा पाण्याचा प्रश्न असेल, तळेगाव निमून भागाचा पाण्याचा प्रश्न असेल, तर ह्यामध्ये आमदार झाल्यानंतर वेळोवेळी बैठका घेऊन त्यामध्ये पालकमंत्री महोदय असतील, जलसंपदा मंत्री असतील, राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून भोजापूर पूरचायला आपण 44 कोटी रुपये मंजूर करून घेतले. आज साकूर पठार भागामध्ये सुद्धा उपसा सिंचनच्या माध्यमातून सर्वेचं काम पूर्ण झालं आहे. त्याला अंदाजे 100 कोटी रुपयापर्यंतचा खर्च आहे, तो सुद्धा आपल्याला जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे जो महत्त्वाचा ग्रामीण भागाचा प्रश्न होता का टँकरमुक्त संगमनेर करणं, आमच्या लाडक्या बहिणींच्या डोक्यावरचा हंडा उतरवणं, त्यात अजून एक जो प्रश्न होता, संगमनेरमध्ये रोजगारासाठी संधी उपलब्ध मिळत नव्हती, तर त्यासाठी सुद्धा MIDCची घोषणा झालेली आहे. लवकरच MIDC सुद्धा संगमनेरात सुरू होती. आरोग्याचा प्रश्न होता संगमनेर शहरातून, तर कॉटेज हॉस्पिटल जे बंद पडलेलं होतं, तर तिथं महिला आणि बालकांसाठीचं 100 बेडचं रुग्णालयाला सुद्धा आपण मंजूर देतो. त्यामुळं ज्या विश्वासाने विधानसभा निवडणुकीला मी सामोरे जाताना शहरातील रस्त्याचे प्रश्न असतील, ड्रेनेजचे प्रश्न असतील, शहरातील नगरपालिका शाळांचा दर्जा असेल किंवा नगरपालिका ज्या पद्धतीने एका विशिष्ट इंदिरानगरमधल्या एका गल्लीतून चालवल्या जात होती, हे कुठं थांबवण्यासाठी पुढं येण्याची गरज होती. आणि माझ्या 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी म्हणण्यापेक्षा नागरिक समाधानी आहे. ज्या विश्वासाने मला मतदान केलं होतं त्या विश्वासाला मी पुढं त्यांच्या आलोय. कारण झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल आल्यानंतर पराभूत उमेदवारांनी सांगितलं होतं संगमनेरचं नुकसान झालं, आता या 5 वर्ष निघून जातील यांना विधानसभा कळेपर्यंत. पण प्रत्येक अधिवेशनामध्ये आत्तापर्यंत मी 3-3, 4-4, 5-5 वेळेस संगमनेरच्या प्रश्नावर पोटतिडकीने बोललोय आणि ते सोडवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न घेऊन मी पुढे चाललोय. त्यामुळंच आजच्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा आज जो उदंड प्रतिसाद मिळतो, ही निवडणूक पुन्हा एकदा संगमनेरच्या जनतेने हातात घेतलेली आणि ह्या निवडणुकीमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या माध्यमातून सुरुवात झाली. त्यामुळे निश्चित पुन्हा एकदा जी संधी मी वर्षभरापूर्वी मला संगमनेरकरांनी दिली होती संगमनेरच्या विकासासाठी, तीच संधी पुन्हा दुसऱ्यांदी मला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निश्चित मिळेल. कारण संगमनेरकरांना माहिती आहे आज केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे, महाराष्ट्रामध्ये
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल, आदरणीय अजितदादा पवार असेल व पालकमंत्री सुद्धा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत आणि संगमनेरचा आमदार सुद्धा शिवसेना महायुती पक्षाचा आहे. त्यामुळं उद्या नगरपालिका निवडणुकीला निधी लागेल. आज संगमनेरातील आरक्षित जागेचा प्रश्न असेल, संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून बरेचसे प्रश्न सुटणं बाकी आहेत. हे सोडवण्यासाठी तुम्हाला सत्ताधाऱ्यांबरोबरच जावं लागेल याची विश्वास आणि खात्री संगमनेरकरांना आहे. त्यामुळे निश्चित संगमनेरकर माझ्या कार्यकाळावरती समाधानी आहे. त्यामुळेच या निवडणुकीला आम्ही सामोरं जाताना सुद्धा लोकांचा विश्वास आम्हाला मिळेल. एकंदरीत तुमचं वर्षभराची जी काही वाटचाल राहिलेली आहे संगमनेरकरांनी जवळून पाहिलेली आहे आणि तुम्हीही त्यामध्ये चांगलं जे काही विषय आहेत किंवा काही जे प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आता आपण संगमनेर नगर परिषदेकडे येऊ. संगमनेर नगर परिषदेची निवडणूक ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस महायुती म्हणून जसे तुम्ही विधानसभेला बरोबर होते तसेच आता नगर परिषदेला सुद्धा एक एकजूट राहील असं वाटलं होतं, परंतु राष्ट्रवादींनी वेगळी भूमिका घेतली. मग ही महायुती बांधण्यात तुम्ही कुठे कमी पडलायत का? नाही, यामध्ये तर आम्ही संगमनेरच्या उमेदवार नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सुकाणू समिती बनवली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा होता. परंतु ज्या पद्धतीने चर्चा सुरू असताना जागेच्या वाटपासंदर्भात चर्चा चालू होती. आता सत्ता आल्यानंतर आमदार बदलल्यानंतर प्रत्येकाला इथं मोठा वाटा पाहिजे होता. परंतु काही गोष्टी प्रॅक्टिकली बघून आम्ही काय राष्ट्रवादीला कमी समजत नाही. आज राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष आहे. परंतु जागा वाटपाची चर्चा होताना ज्या जागेसाठी त्यांचा आग्रह होता तिथं आमचे जबाबदार पदाधिकारी तिथं होते त्यावेळेस ती अडचण झाली होती. परंतु राष्ट्रवादीनी सुद्धा वरच्या जे नगराध्यक्षपदाचं सीट होतं तर तिथं फॉर्म भरला होता. नंतर त्यांनी तो माघार घेतलेली. त्याच्यामुळं काही ठिकाणी आता ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, नेत्यांच्या निवडणुका लोकसभा विधानसभेच्या असतात. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाला वाटतं आपला पक्ष वाढला पाहिजे, आपल्या विचाराच्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, या अनुषंगाने ती पुढे गेले असेल. पण संगमनेरमध्ये जी आमची पहिल्यापासूनची भाजप आणि शिवसेनेची जो विचार 2 पावलं पुढे जाण्याचा असतो, 2 पावलं मागे जाण्याचा असतो, तो विचार पुढे घेऊन आम्ही नेहमी चालतो असतो. त्यामुळे आज आमच्याबरोबर भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, RPI असेल, हे 3 पक्ष मिळून आज आम्ही ही निवडणुकीला सामोरे जातो. त्यामुळं मला वाटत नाही याच्यामध्ये आपल्याला मूठ बांधण्यात आपण कमी पडलो. कारण आज बाजूला बघितलं तर कोपरगावला 3 पक्ष सेपरेट लढत आहे. पण इथं संगमनेरमध्ये महत्त्वाचा जे पक्ष आहेत तर ते तर मिळूनच लढतो आपण. आता राष्ट्रवादीची भूमिका जिल्हाध्यक्ष संगमनेरच्या असल्यामुळे त्यांच्या काही अडचण झाली असेल म्हणून त्यांनी ते पुढे गेले असेल. पण आम्ही त्यांना विनंती केली होती का बा आपण एकत्र आलं पाहिजे. विधानसभेच्या वेळेस तुम्हीही बऱ्याच वेळा घराणेशाहीवर आरोप केले. त्याच्यानंतर अनेक नेते मंडळी पण घराणेशाहीवर आरोप करतायत. मात्र ज्यावेळेस नगर परिषद किंवा नगराध्यक्षपदाचा उमेदवार देण्याची वेळ आली त्यावेळेस आपण घरातलाच उमेदवार दिला, म्हणजे ही घराणेशाही नाही का? किंवा बा विरोधकही त्या अनुषंगाने तुमच्यावर टीका करतात, याला कसं उत्तर आहे? नाही, आता विरोधकांना तर टीका करण्याचा हा त्यांचा अधिकारच आहे. त्यांना कामच तेवढं राहिलं. संगमनेरमध्ये 40 वर्षाची त्यांची सत्ता एका सामान्य कार्यकर्त्याने शेतकऱ्याच्या मुलाने उलथवल्यामुळे ते व्यथित आहे. आज घराणेशाहीच्या बाबतीत माझा स्वतःचा विरोध होता. परंतु ज्यावेळेस संगमनेर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी टप्प्यात आल्यानंतर काही गोष्टी आम्हाला अशा जाणवल्या का ज्या नावांचा आमच्याकडून बी विचार चालू होता आणि समोरून सुद्धा दुसरं उमेदवारी येईल अशी आम्हाला शक्यता होती. जर समोरून त्यांच्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त उमेदवारी आली असती तर निश्चित आमची सुद्धा सामान्य उमेदवारी आली असती. पण ज्यावेळेस त्यांच्या कुटुंबातील उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचना आल्या का भाऊ इथं निवडणूक आपल्याला मोठ्या प्रमाणात घेणं गरजेचं आहे, मोठ्या याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. नाही तर वेगळा मेसेज एक समाजामध्ये संगमनेरमध्ये जातो का निवडणूक एकतर्फी झाली. कुठंतरी ही निवडणूक एकतर्फी वाटू नये. त्यानंतर आमच्या नेत्यांच्या सुद्धा काही सूचना आल्या का जर आमदाराच्या घरात समोरचा उमेदवार जर आमदाराच्या कुटुंबातील आहे तर इथं सुद्धा आपल्याला उमेदवार हा आमदाराच्या कुटुंबातूनच द्यावा लागेल तर पुढे जावं. पण जर मला खरंच माझ्या कुटुंबातून द्यायची जर पहिल्यापासूनची तयारी असती, जशी यांची गेल्या वर्षभरापासून तयारी होती, तशी माझ्या कुटुंबाची तयारी नव्हती. माझी पत्नीचं नाव आजही गुलेवाडी ग्रामीणमध्ये आहे. मी तर असा कार्यकर्ता आहे का ज्यांनी मतदार नोंदणीपासून काम केलं आहे. तेव्हा नाव कधी कुठं शिफ्ट करायचं, कुठं काय करायचं हे मला माहिती, पण आमचा तो विचारच नव्हता. त्यामुळं कधी त्याबाबत आम्ही गांभीर्याने राहिलो नव्हतो. पण ज्यावेळेस शेवटच्या टप्प्यामध्ये कार्यकर्त्यांचा नेत्यांच्या सूचना आल्या, आदेश आला, त्यानंतर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. पण हा निर्णय घेताना सुद्धा आपल्याला जबाबदारीने सांगाल का आमच्या ज्या वहिनी आहेत या शिक्षिका आहेत, या सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये शिक्षिका आहे. त्यामुळं आज आम्ही सुद्धा
हा निर्णय घेताना खूप धाडस केलं आहे. आणि हे धाडस आमच्या अस्तित्वासाठी नाही केलं, हे संगमनेरकरांच्या भवितव्यासाठी केलं आहे. आज उद्या ज्या शिक्षण संस्थेचे चेअरमन तांबेकर आहे, म्हणजे उद्या त्यांचा पराभवसुद्धा, तांबेंचा पराभव एका त्यांच्या संस्थेतील शिक्षिकेकडून होणार आहे, हे सुद्धा संगमनेरकर येणाऱ्या 3 तारखेला बघणार आहे. हा विश्वास आम्ही जनतेच्या मध्ये राहतोय. पराभवानंतर किंवा विजयानंतर आम्ही जनतेत नाही गेलो. आम्ही पहिल्यापासून आमदार नव्हतो तेव्हाही जनतेत होतो, आमदार झाल्यानंतर सुद्धा आज पूर्ण वेळ मी जनतेमध्ये असतो. तेव्हा हा विश्वास घेऊन पुढे चाललोय. आणि 2 दिवस फक्त घारणे शेवळ टीका केली, ती कोणी केली? सोशल मीडियाच्या माध्यमातून समोरच्या उमेदवारांनी केली. समोरचा उमेदवार बोलला, पण जनतेने आमच्या उमेदवारीचं स्वागत केलं. आणि जनतेला ज्यावेळेस कळालं का ही मोठी लढाई ही कोणी सामान्य कार्यकर्त्याचा बळी जाऊ शकतो, मग इथं जशाच तशी देण्यासाठी मी वारंवार सांगत असतो का लोहे को लोहा काटता आहे, त्या अनुषंगाने ही लढाई होत आहे. त्यामुळे आमच्या उमेदवारीचं तर निश्चित स्वागत झालं आहे. नाही, आपल्याच घटक पक्षातले काही लोक देखील बोलतात की बुवा मग एखाद्या निष्ठावंताला दिली असती, मग आपल्याच घरातलेच किंवा जे आता ज्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली ती आमच्या शिवसेनेत नव्हती, आमच्या भाजपमध्ये नव्हती, ती तर तिकडं होती. मग नाही, शेवटी काय असतं, 100% प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे या मताचा मी. पण आज ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, जे काही राजकीय गणितं जुळवावं लागतात, या राजकीय गणितं जुळवताना काही ठिकाणी तुम्हाला कठोर निर्णय, मनाविरुद्धचा निर्णय घेऊन पुढे जावं लागतं. आज जे कोणी आरोप करताय किंवा ज्यांनी कोणी केले असेल त्यांनी त्यांचा फॉर्म भरला आहे ना, त्यांना पुरस्कृत कोणी केलं आहे हे काय आम्हाला माहीत नाही का? आज मला एवढं माहिती, कुठल्याही पक्षात काम करताना जर तो पक्षाच्या विचारधारेशी जोडलेला असेल, पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असेल, तर पक्षाचा जो आदेश होतो तो आदेश मानणारा हा खरा कार्यकर्ता ओळखला जातो. त्यामुळं जे कोणी नाराज होते त्यांना हवा कुठून मिळत होती, त्यांना आर्थिक पाठबळ कुठून मिळत होतं, संगमनेरच्या बातम्या झी24 तासला, IBN लोकमतला, AB माझाला कुठून लागत होत्या, हे समजणं इतकं आम्ही दूध खोळे नाही. त्यामुळं या खोलात मी जात नाही. माझा विकासाचा अजेंडा घेऊन मी पुढं चाललेलो आहे. तेव्हा ज्याला टीका टिप्पणी करायची त्याला त्यांच्या शुभेच्छा. आता एकंदरीतच जर बघितलं तर तुम्ही एकीकडं सांगतात की 1 वर्षभरात तुम्ही बरेचसे प्रश्न शहराचे, तालुक्याचे मार्गी लावलेत. मात्र विरोधक टीका करताना असं करतं की कुठंतरी आता संगमनेर शहरातलं वातावरण फार खराब झालं आहे, असुरक्षित वाटतंय. खरं आहे का ते? आता तुम्ही सी न्यूजच्या माध्यमातून कितीतरी वर्षापासून काम करताय. माझ्यापेक्षा जास्त ग्राउंड रियालिटी तुम्हाला माहिती. मी आल्यानंतर आणि यापूर्वीची परिस्थिती ही तुम्ही आणि संगमनेरकर नागरिक जास्त सांगू शकता. कारण एक माणूस बोलतो, पराभवानंतर, बावचाळल्यानंतर कुणीतरी टीका करायची, स्टेटमेंट करायचं, याला संगमनेरकर सिरियस घेत नाही. कारणं तशी आहेत ना. तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही सांगता सगळं शांत होतं, पण पराभवानंतर संगमनेर अशांत करण्याचं काम तुमच्याकडून सुरू आहे. त्याला उत्तर द्यायचं तर मी बाळासाहेब थोरातांचे आणि MD डक्टसकरांचे फोटो दाखवू शकतो आपल्याला. हा, ते तुम्ही दाखवले प्रेसमध्ये दाखवले. म्हणजे फक्त खोटं बोल पण रेटून बोल, काही लोकांना हाताशी धरायचं आणि अमोल खताळाला बदनामी करायची, एवढाच सध्या अजेंडा संगमनेरात सुरू आहे. विकासावर बोला, पराभव का झाला याचं आत्मचिंतन करा. प्रत्येक वेळेस झालं का तरुण, आमची जी संगमनेरची युवा शक्ती, तरुण जे तरुणांना बदनाम करण्याचं काम आहे का? संगमनेरची तरुणाई व्यसनाधीन केली. कोण व्यसनाधीन झालं? अहो, तुमच्या गाडीत बसणारा, तुमच्या भाच्याच्या गाडीत बसणारा हुक्का पार्लर चालवत होता. मी आमदार झालो, तुमचे हुक्का पार्लर बंद झाले. मी आमदार झालो, संगमनेरातले कत्तलखाने बंद केले. तुम्ही तर हप्ते घेत होते असं लोक म्हणता. तुमचे कार्यकर्ते, तुमचे लोक हप्ते घेत होते कत्तलखानेवाल्यांकडून, तुमचे फ्लेक्स लागत होते कत्तलखानेवाल्यांबरोबर. मी आमदार झाल्यानंतर विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला, कत्तलखान्यावर केला, MPDAच्या कारवाया करायला लावल्या, अवैध सगळे जेवढे धंदे आहेत हे सगळे बंद करण्याबाबतच्या सूचना दिल्या. या MD ड्रग्स प्रकरणामध्ये सुद्धा पोलीस स्टेशनला फोन कुणी केला याचं सुद्धा निघालं पाहिजे. यांच्या PAचे, थोरातांचे आणि त्यांच्या PAचे CDR निघाले पाहिजे. पोलिसांना कोण दबाव टाकत होतं, गुन्हा दाखल करू नका, निवडणूक आहे. उमेदवाराच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने, आता काँग्रेस नाही म्हणता येणार, आता इंडियन फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या वतीने जो उमेदवार आहे त्याच्या कुटुंबातील हा सदस्य आहे. म्हणजे अमोल खताळच्या कार्यकाळात 2 नंबर धंद्यांना, अवैध धंद्यांना राजश्रय मिळत नाही. तुमच्या काळामध्ये राजश्रय मिळाला. तुमच्या कार्यकाळामध्ये पोलिसांना पळू मारण्यात आलं 332वरती. तुम्ही साधी गुन्हा दाखल नाही होऊन दिला.
तुमच्या कार्यकाळामध्ये दिवसरात्र वाळू तस्करी चालू होती संगमनेरमध्ये. तुमच्या कार्यकाळामध्ये गांजाचं सगळ्यात मोठं हब संगमनेरमध्ये झालं होतं. तुमच्या कार्यकाळामध्ये लवजिहादचे प्रकरण रोज होत होते. हे कुठंतरी आज अंकुश आलाय. कारवाई होत आहे, गुन्हे दाखल होत आहे म्हणून हे दिसतंय. यांच्या कार्यकाळात कारवाई झाल्या नाही म्हणून यांना हे सांगता लोकांना का आमच्या कार्यकाळात शांत होतं. पण आजही संगमनेर शांत आहे. 1 वर्षापासून संगमनेरमध्ये कुठल्याही 2 जाती धर्मामध्ये तेढ होईल असा प्रकार झालेला नाही. मी त्यावेळेसच सांगितलं होतं, मी आमदार झाल्या सांगितलं होतं का भविष्यात पुढच्या काळामध्ये संगमनेरमध्ये काही जणांचा प्रयत्न राहील स्वतःचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी, संगमनेरमध्ये दंगली घडवण्याचा, संगमनेर अशांत करण्याचा प्रयत्न राहील. आणि मला ही शंका आहे, मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे आणि सांगणार आहे या संगमनेरमध्ये जे ड्रग्ज माफिया आहेत, ह्या ड्रग माफियांच्या आका कोण आहेत, ह्या ड्रग माफियांच्या बरोबर कोणाचे संबंध आहे हे सगळे समोर आले पाहिजे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा माझ्याकडून हा प्रश्न उपस्थित करून गृह विभागाच्या माध्यमातून मी याचा तडा लावणार. हे एक्सपोज केल्याशिवाय मी थांबणार नाही. नाही, नक्कीच त्याबाबत तुमचं कामाची पद्धतही तशाच पद्धतीने राहिलेली आहे. मात्र आज नगर परिषद निवडणुकीमध्ये सेना भाजप पूर्ण पॅनल का नाही देऊ शकली? नाही, आमच्याकडं पॅनल पूर्ण झालेलं आहे. अपक्ष उमेदवार काही तिथं त्यांना चिन्हाची अडचण होती ते आमच्या बरोबर आहेत, पण आज आमच्या याच्यात घेतलेत ना. आता काही भागामध्ये जर उमेदवारांचंच आमच्या म्हणणं होतं, मुस्लिम बहुल भागामध्ये आमच्याच उमेदवारांचं म्हणणं होतं का भाऊ आम्हाला अपक्ष तिथं उभं राहायचंय, हरकत नाही. आम्ही सांगितलं. शेवटी हे बघा, निवडणुकीमध्ये मतदार हा राजा आहे आणि उमेदवारावर किंवा कार्यकर्त्यांवर आम्ही कुठल्याही प्रकारे काही गोष्टी लादत नाही. त्यामुळं जो पॅटर्न झाला आहे, आज आमच्या याच्यावर कुणी चर्चा नाही करत का आमच्याकडं सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहे सगळे. कुणीतरी रिक्षा चालक आहे, कुणीतरी गवंड्याचा मुलगा आहे. आजही आमचा सागर भोईर याचे वडील गवंडी काम करत आहे. आजही आमचा प्रवीण करपे रिक्षा चालवतो. आजही आमच्या मोरी करताही दुकानात बसून विक्री करता. म्हणजे प्रत्येक ठिकाणी निवास करताही असेल या सामान्य कुटुंबातील एकदम सामान्य कुटुंबातील लोक आम्ही पुढे आणलेले आहेत. त्यामुळं हा पॅनल बनवताना आज आम्हाला सुद्धा तारेची कसरत करावी लागली होती. 2016च्या निवडणुकीमध्ये उमेदवार आम्हाला मिळत नव्हते. आज अशी परिस्थिती झाली होती का मोठ्या संख्येने उमेदवारांची संख्या वाढल्यामुळं त्यातून मेरिटवर पुढे जावं लागतं. त्यामुळं आमचा पॅनल अजिबात अपूर्ण नाही आहे. पूर्णतः पॅनल घेऊनच आम्ही पुढं सामोरे जात आहे. ज्या अमोल भाऊंनी संगमनेर जिल्हा झाला पाहिजे यासाठी रस्त्यावर उतरले, आंदोलनं केली, मात्र आज अमोल भाऊंच्या वचननाम्यात तो कुठेही जिल्ह्याचा विषय दिसत नाही. अधिवेशनाच्या मध्ये मी स्वतः संगमनेर जिल्ह्याबाबतचा प्रश्न तारांकितमध्ये केलेला आहे. त्यावेळेस शासनाने भूमिका ठेवलेली आहे. शासनाने सांगितलेलं आहे का ज्यावेळेस जिल्हा विभागाचा निर्णय होईल त्यावेळेस तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही. त्यामुळं निश्चितच आज जाहीरनामा करताना जरी त्याच्यात आज जाहीरनाम्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी राहिलेल्या आहेत. आता कत्तलखान्यासंदर्भातला विषय, कत्तलखाने चालून देणार नाही हा विषय सुद्धा आमच्या जाहीरनाम्यात येणं. गोष्टी एवढ्या संगमनेरातल्या गेल्या 40 वर्षापासून नाही झाल्या का ज्या जाहीरनामा लोकांनी बघितलाय पाहिजे, वाचलाय पाहिजे. जर तो 50-60 पानाचा केला तर त्याचा उपयोग होत नाही. पण आज आपल्याला आपल्या माध्यमातून कॅमेऱ्यासमोर सांगतो का संगमनेर जिल्हा होण्यासाठी मी संगमनेर जिल्हा कृती समितीच्या माध्यमातून काम केलं आहे. भविष्यात सुद्धा संगमनेर जिल्हा होण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे आणि संगमनेर जिल्हा होण्यासाठी माझी आमदारकी पणाला लावायची वेळ आली तरी मी ती पणाला लावणार आहे. आपल्या संगमनेर शहराचे अजून कोणते प्रामुख्याने प्रश्न प्रलंबित दिसत आहेत तुम्हाला, जे तुम्हाला आज मार्गी लावायचे? नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुद्ध पाणी पुरवठा आहे संगमनेर शहरातील नागरिकांना झाला. प्रत्येकाचं पाणी जर शुद्ध असेल तर आरोग्याचा प्रश्न राहत नाही. त्यामुळे शुद्ध पाणी द्यायचं आहे. आज प्रभागात फिरताना गावागावामध्ये वार्डामध्ये रस्त्याची अडचण आहे. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होणं गरजेचं आहे. आज घराच्या वरतून लाईटीच्या तारा गेल्या आहेत. या भूमिगत तारा होणं आपल्याला जमिनीच्या खालून भूमिगत तारा होणं जाणं गरजेचं आहे. भूमिगत गटार योजनेच्या कामामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे हा भ्रष्टाचार बी बाहेर आला पाहिजे. आणि जे काम निकृष्टपणे झालं आहे, आज नवीन रोडसारख्या ठिकाणी पहिल्या पावसामध्येच पाणी तुंबलं होतं. तुमच्या इंदिरानगर असेल, जनतानगर असेल, बस स्टँडच्या समोर असेल तर पाणी प्रचंड प्रमाणात एका पावसाचं असतं. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. संगमनेरात आरोग्याच्या ज्या सुविधा नाही आहेत ह्या देता आल्या पाहिजे. संगमनेरातील प्रत्येक प्रभागामध्ये अंगणवाडीची सुविधा होणं गरजेचं आहे, ते झालं पाहिजे. संगमनेर नगरपालिकेची शाळाची जी दुरावस्था झाली ती सुधारून संगमनेर नगरपालिकेच्या शाळा आपल्याला कशा पद्धतीने सुरू करता येईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावा लागेल. त्यामध्ये अजून भरपूर विषय प्रलंबित आहे.
यासाठी पुढं जावं लागेल. प्रत्येक प्रभागात जी समस्या महत्त्वाची जाणवली का महिलांना फिरताना गाड्यातलं त्यांचं ओढण्याचा प्रकार बऱ्याच वेळेस झाला आहे, तर यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये CCTV कॅमेरे लावावं लागेल आपल्याला. CCTV कॅमेरे लावून पुढे जावं. महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य देतो. ज्येष्ठ नागरिक जे असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सारखं आपल्याला काही करता येतं का, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. लहान मुलांसाठी सुद्धा आज 35 बगीचे संगमनेरात आहे असं सांगितलं जाते, पण बऱ्याचशा बगीच्यांमध्ये मी जाऊन आलो, तिथं बरेचसे संध्याकाळी दारू पिणारे बसताय. त्यांचं म्हणणं हे अलीकडचे जे काही 4 वर्षे प्रशासक राज असल्यामुळं ही अवस्था त्या गार्डनची झाली. नाही, हे कसं आलं, नाचता येणार अंगणवाकडं. प्रशासक राजामध्ये सुद्धा आमदार तुम्हीच होते ना, अमोल खताळ नव्हता. 1 वर्षापासून अमोल खताळ झालाय. पदवीधर आमदार तुम्हीच होते ना. आणि तरी बी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठका इंदिरानगर गल्ली क्रमांक 1 मध्येच होत होत्या. हे काय मी वेगळं सांगायची गरज नाही. मी आमदार झाल्यानंतर बैठका बंद झाल्या. नगरपालिकेमध्ये 30 वर्ष तुम्ही सत्ता तुमच्याकडे होती, 30-35 वर्ष, तर तुम्हीच जात होते तिथं, तुम्हीच कंट्रोल करत होते. फक्त आता निवडणूक आल्यानंतर स्वतःचा अपयश झाकण्यासाठी ह्या पद्धतीने ते चर्चा करताय. परंतु या चर्चेमध्ये काही तथ्याने प्रशासक राज कार्यकाळामध्ये सुद्धा यांचेच अधिकारी होते, यांचेच कर्मचारी होते, सगळं यांच्या सोयीनीत चाललं होतं. मी आमदार झाल्यानंतर नगरपालिकेचा 2दा आढावा बैठक घेतली. क्रीडा संकुल जे वर्षातून एकदाच एका मॅचेससाठी उघडलं केलं जात होतं, ते मी प्रत्येकाला संधी देण्याची सूचना केल्या, ते सुरू झालं. कितीतरी अशा गोष्टी सांगता येतील तुम्हाला. प्रवाराचा पूल होता, हा पूल होऊ नये यासाठी पूल पाडणारे यांचेच कार्यकर्ते होते. यांचा झेडपीचा सदस्य त्यांनीच ते काम घेतलेलं आहे, त्यांनीच बकेट लावून ते खाली त्याच्या काम सुरू असताना तो पूल पाडला गेला होता. हा पूल होऊ नये याच्यासाठी प्रयत्न झाले. मी स्वतः पुलावर 3 वेळेस गेलो. म्हणजे प्रत्येक प्रभागातील वार्डातील गोष्टी प्रलंबित असलेले विषय सोडवण्यासाठी आम्हाला पुढे जायचं आहे. त्यामुळं प्रशासकाच्या काळात हे नाही झालं, प्रशासकाच्या काळात ते नाही झालं, हे सांगून उपयोग नाही. तुमची बी त्या कार्यकाळामध्ये तुम्हीच आमदार होते. आता विधानसभेला जे वातावरण संगमनेर शहरात तालुक्यात होतं, आज तुम्ही घरोघर फिरतायत, प्रभागात प्रत्येक फिरतायत, तसंच वातावरण आहे? त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळतो. त्यावेळेस लोक थोडे भीतीत होते, दहशतीत होते. आता लोक मोकळे झाले, लोक मोकळे बोलायला लागले. आज मी पहिल्या प्रभागापासून तर शेवटच्या प्रभागापर्यंत घर टू घर गेलोय, प्रत्येक व्यक्तीला भेटलोय. आणि जे स्वागत माझं झालंय, प्रत्येक घरामध्ये मला औक्षण करण्यात आलंय, प्रत्येक घरामध्ये मला साखर गुळ देऊन मला आशीर्वाद देण्यात आलेत. कारण आता लोक मोकळे झालेत. जी भीती विधानसभेला ती राहिली नाही. त्यामुळे मी जबाबदारीने सांगतो ना तुम्हाला, येणाऱ्या 3 तारखेला नगरपालिकेचा झेंडा, भगवा झेंडा, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPIचा झेंडा हा संगमनेर नगरपालिकेवर तुम्हाला निश्चित फडकवलेला दिसेल. बऱ्याच वेळा विरोधक दुसरी एक टीका करताना नेहमी बोलत असतात की ही लोणीचा आदेश पाळतात किंवा हे रिमोट कंट्रोलसारखं काम करतात. हे कितपत खरं आहे? हे बघा, राजकारणामध्ये ज्यांनी संधी दिली ते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब. आज संगमनेर शहराच्या विकासासाठी ज्या काही मदत मला त्यांची लागते मी घेत असतो. पण असं नाही का ते सुद्धा आज ते राज्याचे नेते आहेत, जलसंपदासारखं महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे आहे, त्यांना वेळ आहे का एवढा? तुमचं मामा भाचे टोळीचं चालत होतं, मामानी भाच्याच्या बंगल्यावर जायचं, भाच्याच्या मामानी बंगल्यावर जायचं, तुमचं झाकून जात होतं आत्तापर्यंत. पण हे कसं होतं, लोणी लोणी लोणी. अरे बाबांनो, तुम्ही त्या लोणीच्या नादी लागले म्हणून तुमचं वाटोळं करून घेतलं. त्यामुळे कशाला अजून पुढं खोलात जायचं? आता नगरपालिकेतही तुम्हाला भोगायचंच आहे. त्यामुळं मी जबाबदारीने सांगतो, माझ्यावरती फक्त टीका टिप्पणी करून काही फरक पडणार नाही. हे ज्याच्यावरती माझी बदनामी करतील, जी माझ्यावरती टीका टिप्पणी करतील, संगमनेरकरची जनता तेवढी माझ्या मागे मोठ्या ताकदीने उभी राहू राहिली. त्यांना अंदाज अजून येऊ नाही राहिला. त्यांच्याकडे जे मार्गदर्शक असतील किंवा जे राजकीय गुरु असतील त्यांचा अभ्यास कमी पडतोय संगमनेरच्या बाबतीत. ही कॅमेऱ्यावर सांगतोय. हा, ते आता आपल्याला 3 तारखेला तुम्ही त्यांचा कमी पडतोय. कारण तुम्ही ज्या पद्धतीने फौज माझ्या विरोधात उभी केली, ट्रोलिंग ट्रॉलिंग सगळ्या बाबतीत, मी लक्षच देत. माझा अजेंडा फिक्स आहे, विकास करायचा. हा विकास करताना मी सगळ्यांकडे जातो. महाराष्ट्रात जेवढे मंत्री आहे प्रत्येक मंत्र्याकडे जा, माझ्या अपरोक्ष जा, माहिती घ्या, खात्री करा. आपल्या संगमनेर मतदारसंघासाठी
काही ना काही मागण्यासाठी प्रत्येक मंत्र्याकडे 2दा-3दा जाऊन पत्र देऊन मी निधी आणण्यासाठी प्रयत्न करतो. आणि मला खात्री आहे, एक नवीन आमदार असल्यामुळं, एक संगमनेरचा आमदार असल्यामुळं, मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं होतं विद्यार्थी दशेत त्यामुळं, भारतीय जनता पार्टीत काम केलं होतं त्यामुळं, आणि शिवसेनेचा आमदार असल्यामुळं सगळ्या आज या पक्षांचा तिन्ही पाठिंबा. पक्षांमध्ये माझ्याकडे माझे प्रत्येकाबरोबर चांगले संबंध आहे. आणि या संबंधाच्या जीवावरच सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून आणि संगमनेर विधानसभेचा आमदार म्हणून हे लोक सगळे माझ्या पाठीशी ठाम उभे आहेत. मुलाखतीचा समारोप करताना तुमचा एक वचननामा आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. काय वचननामा आहे या नगर परिषद निवडणुकीत? या वचननामा तर आम्ही आता तो वचननामा म्हणून जाहीर केला आहे. आम्ही जाहीरनामा हा शब्द नाही घेतलेला. त्यामध्ये आम्ही सांगितलंय कशा पद्धतीने संगमनेर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा झाला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अश्वारूढ पुतळा पूर्णाकृती पुतळा झाला पाहिजे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मागं ज्याच दारूचं ऑफिस चालू झालंय हे होणं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अजिबात आवडलेलं नाही. एक्साईजचं महात्मा ज्योतिबा फुले असेल, सावित्रीबाई फुले असेल, या महापुरुषांची, जसं मी आमदार झाल्यानंतर या संगमनेरमध्ये प्रत्येक महापुरुषाची जयंती उत्सव साजरा करणं आपण सुरू केलं, तो झाला पाहिजे. संगमनेरची GIS टेक्नॉलॉजीचा वापर करून सॅटेलाईटद्वारे कसं शहर हद्द वाढवता येईल यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. संगमनेरात आरोग्याचा प्रश्न सुटला पाहिजे. संगमनेरकर नागरिकाला ज्या मूलभूत गरजा आहे, आज बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजची सुद्धा सुविधा नाही. आज मुस्लिम एरियामध्ये मी गेल्यानंतर बघितलं तर आत्तापर्यंत त्या लोकांचा फक्त मतदानापुरता वापर करण्यात आला. त्यांना कधीच असं सुविधा दिल्या गेल्या नाही. भर पावसाळ्यामध्ये त्यांचे लहान मुलं डबक्यातून शाळेत जात होते. हा मूलभूत अधिकार आहे प्रत्येकाचा, परंतु आज पण फक्त मतासाठी त्यांचा वापर केला गेला. तो आमच्याकडून येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये होणार नाही. युवकांसाठीचं आमचं धोरण वेगळं आहे, ज्येष्ठांसाठीचं वेगळं आहे, महिला सक्षमीकरणाला आम्ही प्राधान्य देतो. संगमनेर नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचारमुक्त नगरपालिका काम आम्हाला करायचं आहे. ज्या पद्धतीने अमरधामचा घोटाळा झाला त्यामध्ये माझी नगराध्यक्षांचं नाव आलं, पाण्याची टाकी पाडायमध्ये काही नगरसेवकांचे नाव आलेत, फवारणीमध्ये नावं आलेत, त्यानंतर आज या पुलाच्या याच्यामध्ये पुलाचा आला, शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये घोटाळा आहे. संगमनेर नगरपालिकेमध्ये गेल्या कित्येक वर्षात, म्हणजे एक तर कागद आपल्याला दाखवायला हरकत नाही, 127% आबोनी टेंडर दिल्या गेले. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिली अशी नगरपालिका असेल का जिथं 127% जादा दराने 5/3/2009 रोजी कोण होतं नगराध्यक्ष त्यावेळेस? आज लोक बिलोनी कामं करताय. 10% बिलो, 20% बिलोनी टेंडर भरले. आता तुम्ही 127% म्हणजे शासनाचा कितीतरी कोटी रुपयाचा तुम्ही दुरुपयोग करताय. आज जी पाणी पुरवठ्याची योजना आहे, टप्पा क्रमांक 1 होता, त्याची मुदत होती ते पूर्ण करायची 8/1/2023, अजून सुद्धा पूर्ण झालेलं नाही आहे. कितीतरी गोष्टी तुम्हाला सांगता येईल का? आज आमचा प्रयत्न प्रामाणिक आहे. संगमनेर शहरात यापुढं पहिलं ड्रेनेज करण्यात येईल, मग रस्ते करण्यात येतील. जेणेकरून परत तोडायची त्या त्या प्रभागातील लोकांना, प्रभागाचं आता समजा तुम्ही इंदिरानगर राहताय तर इंदिरानगरची तुमच्या गल्लीची तर माहिती तुम्हाला आहे ना. एखादा बाहेरून कन्सल्ट येणार तो सर्वे करणार, तसं नाही. तर तुम्हाला तुमच्या प्रभागातील लोकांना विश्वासात घेऊन तुम्ही सुचवायचं आणि त्यानुसार ती कन्सल्टन्सी काम करून त्या पद्धतीने पुढे जाऊ. आम्ही 1 ते 150 दिवसाचा कार्यक्रम ठरवला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्या 30 दिवसामध्ये संगमनेर नगरपालिकेतील प्रत्येक वार्डातील प्रभागातील जे रस्ते आहेत हे रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याचा पहिला आम्ही उपक्रम घेणार. कचरा बाबतीत ज्या अडचणी येतात त्या सोडवणार, पाणी कमी दाबाने येत असेल तर ते सोडवणार. 1 ते 30 दिवस, नंतर 30 ते 100 दिवस आणि 100 ते 150 दिवस हाच उपक्रम वेळोवेळी सुरू राहणार. दर 3 महिन्याला संगमनेर नगरपालिकेमध्ये स्वतः मी जनता दरबार घेणार. माझा नगराध्यक्ष, नगरसेवक सगळ्यांना घेऊन जनता दरबार घेऊन जनतेचे प्रश्न सोडवणार आहे. त्यानंतर प्रत्येक नगरसेवकाला आम्ही सांगितलेलं आहे का तुम्हाला जो भत्ता मिळतो हा भत्तासुद्धा तुम्ही तुमच्या प्रभागाच्या वार्डाच्या विकासासाठी वापरायचा आहे. कुणी आमचा निवडून आलेला नगरसेवक हा ठेकेदार राहणार नाही किंवा दुसरं कोणाच्या नावावर ठेकेदारी करणार नाही. ज्या दिवशी आम्हाला असं जाणवून त्या दिवशी त्याचा तात्काळ राजीनामा घेतला जाईल. या अटी आम्ही ठेवलेल्या आहेत, कारण आम्हाला संगमनेर शहराचा विकास करायचा आहे. ह्या विकासामध्ये भ्रष्टाचाराला अजिबात थारा द्यायचा नाही. एकंदरीतच आता जर बघितलं आपण तर आता काही वेळापूर्वी आपल्याला माहिती मिळाली तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात. आता काही प्रभागांमधल्या पुन्हा निवडणुका पुढे ढकलल्या किंवा काही नगरपालिकेच्या पूर्णच निवडणुका पुढे ढकलल्या.
तर याच्यावर काय प्रतिक्रिया आहे आपली? नाही, आता काही लोक कोर्टात गेले होते, त्यानुसार निवडणूक आयोगाने रात्री उशिरा काही परिपत्रक काढलेलं आहे. त्यानुसार संगमनेर शहरातील काही प्रभागांमधल्या ब वरच्या जागांना काही हरकती त्यावेळेस कोर्टाचा निकाल उशिरा आल्यामुळं झालं होतं, तर त्या निवडणुका 20 तारखेला घेतल्या जातील असं शासनाचं परिपत्रक आलं. त्यामध्ये 1 ब असेल, 2 ब असेल आणि 15 ब असेल, त्या 3 ठिकाणच्या. परंतु इतर ज्या निवडणुका आहेत त्या ठरलेल्या वेळेतच होऊन ठरलेल्या वेळेतच त्याचा निकाल सुद्धा होणार आहे. मुलाखतीचं शेवट करताना मतदारांना आपण काय आवाहन कराल? नाही, मी मतदारांना एवढंच आवाहन करल का 1 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने तुम्ही परिवर्तन या संगमनेरमध्ये विकासासाठी केलं होतं, तर त्या संधी दिली होती मला काम करण्याची, तर दिलेल्या संधीचं रूपांतर सोन्यात करून मी प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचलोय. शहरातील प्रत्येक लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्यात. नगरविकास खातं आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडे आहे. गृहनिर्माण खातं आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडेच आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील आहेत. त्यामुळं संगमनेर शहरात जे काही आरक्षण आहेत, जमिनीवरती आरक्षण पडलेलं आहे, हे आरक्षणसुद्धा शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि विखे पाटलांच्या माध्यमातूनच आपण काढणार आहे. आरक्षणाचा विषय झाला. त्यानंतर जे रस्त्यासाठी भरघोस स्वरूपाचा निधी लागणार आहे, हा निधी कधी मिळतो? आपल्या विचाराचं सरकार, आपल्या विचाराचे लोक सत्तेत असेल तर मिळतो. उद्या नगरपालिकेमध्ये तुमचा काही निर्णय चुकला तर उद्या 5 वर्ष तुम्हाला फक्त एवढंच ऐकायला मिळणार आहे का सत्ता आपली नाही आहे, सत्तेत आपण नाही आहे, त्यामुळं कामं होण्यासाठी अडचण येते, निधी आणण्यासाठी अडचण येते. तर ही अडचण कुठं येऊ नये यासाठी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत आज आपल्या विचाराचं सरकार आलेलं आहे. त्यामुळं सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी आपल्या माध्यमातून आव्हान करेल का संगमनेर नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा संदीप खताळ यांचा अनुक्रमांक 4 असून त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये आपले उमेदवार आपण दिले आहेत, त्यांचं चिन्हसुद्धा धनुष्यबाण आणि कमळ असून त्या चिन्हासमोरील उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन संगमनेर शहराचा तुंबलेला विकास, संगमनेर शहराची रखडलेली हद्दवाढ, संगमनेर शहरातील रिंग रोड मोकळा करणं, टाउन प्लॅनिंग, डेव्हलपमेंट प्लॅनिंगच्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी महायुतीला पाठिंबा द्यावा व महायुतीच्या उमेदवारांना निवडून देऊन संगमनेरकरांनी जी संधी मला वर्षापूर्वी दिली होती तीच संधी पुन्हा नगरपालिकेच्या माध्यमातून द्यावी आणि आपल्या संगमनेर शहराचा विकास करून घ्यावा ही विनंती. धन्यवाद साहेब. धन्यवाद. तर हे होते संगमनेर विधानसभेचे दमदार आमदार अमोलभाऊ खताळ. त्यांनी अतिशय ठाम विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे की 3 डिसेंबरला संगमनेर नगर परिषदेवर भगवाच फडकेल. येत्या 3 तारखेला हे सगळं चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत आपण वेगवेगळे जे मान्यवर आहेत त्यांना स्टुडिओमध्ये निमंत्रित करून अशा नगर परिषदेसंदर्भातल्या त्यांच्या भूमिका काय आहेत हे आपण जाणूनच घेत राहणार आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.